नारायण राणेंना अपुऱ्या माहितीच्या आधारावर ते बोलले. भारतीय जनता पार्टी 40 वर्ष मी काम केलं. भाजप वाढवण्यामध्ये विस्तारामध्ये माझंही योगदान आहे. कारण शून्य. भारतीय जनता पार्टीमध्ये एकही खासदार नव्हता महाराष्ट्रामध्ये. तेव्हापासून माझी वाटचाल भाजप वाढवण्यासाठी होती. हे राणेंना माहीत नसावं. आत्ता राणेसाहेब आयत्या पिठावर रेघोट्या मारत आहे. जो भाजप वाढला ते वाढल्यानंतर राणेसाहेब या पक्षामध्ये आले काँग्रेसमधून. आणि आत्ता ते बोलता बोलता इतके बोलायला लागले की आपल्या पक्षाचं बोलताना 3 वेळा मोदी मोदी मोदी, म्हणजे फक्त मोदींचं समर्थन करणं एवढंच काम ठेवलं. आपलं स्वतःचं कर्तृत्व तर या ठिकाणी दाखवू शकले नाही. आणि म्हणून त्यांना मंत्रिमंडळातनं काढलं, मला नाही काढलं. मी तर एका मतभेदामुळे बाहेर स्वतःहून पडलो, राजीनामा दिला. मी पक्षाचा राजीनामा दिला आणि बाहेर पडलो. राणेसाहेबांना मी सांगू इच्छितो की आज जो भाजप आहे त्या भाजपवर तुम्ही आज उड्या मारताय. तो भाजप नाथाभाऊ यांच्या काही मदतीमुळे, काही योगदानामुळे, काही अंशी तरी माझी मदत त्याच्यासाठी झालेली आहे. आणि त्यामुळे आपण जे बोलता आहे ते योग्य नाही आहे. आणि या संदर्भात मी सांगू इच्छितो की मी बोलत असताना मी म्हटलं आहे की उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. परंतु पंतप्रधानांनी केलेलं आवाहन आहे त्याचं आपण पालन केलं पाहिजे असं मी म्हटलेलं आहे. उलट पंतप्रधानांचं आव्हान मी पालन केलं पाहिजे. मी उगाच कोणाची तरी तारीफ करणं, मोदी 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 3 वेळा म्हणणं असं नाही केलं. त्याच्यामध्ये माननीय पंतप्रधानांचं आव्हान आहे त्याचं आपण पालन करावं असं मी म्हटलेलं आहे.